नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, DBT संदर्भात फार मोठी महत्त्वाची अपडेट आहे। पूर्व व्यावसायिक निर्देशक परीक्षेचा निकाल जो आहे तो रखडलेला आहे, तुम्हाला माहीतच असेल। त्याच्यामुळे खानदेशासह राज्यभरातील उमेदवारांचा जीव जो आहे तो टांगणीवर लागलेला आहे। DBTच्या ज्या भरत्या 1457 पोस्ट आणि 772 पोस्ट, 308 पोस्ट या सगळ्या भरत्या ज्या आहेत त्या मित्रांनो 2024 पासून रखडलेल्या आहे। ठीक आहे, तर राज्याच्या व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनाचे पूर्व व्यावसायिक निर्देशक या पदाच्या 308 जागेकरता जी परीक्षा घेण्यात आलेली होती त्यात पात्र असलेल्या 273 जागांचे निकाल लावलेले असून बाकीचे 35 जागांचे निकाल आहे मित्रांनो ते राखीव ठेवण्यात आलेले होते। आता ते अद्याप प्रसिद्ध केले नाही, त्यामुळे हा निकाल प्रसिद्ध करण्याबाबत गेल्या 6 महिन्यापासून जळगाव, धुळे व नंदुरबारसह राज्यातील विविध भागातील विद्यार्थी मंत्रालयात पाठपुरावा करत आहे। इतकंच नव्हे तर राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट घेऊन साकडे घातले जात आहे, तरी परंतु याच्याकडे कसल्याही प्रकारचे जे आहे ते अपडेट आपल्याला मिळत नाही। ठीक आहे, तर 2024ची एक्झाम होती, 2024 पासून आता 2026 आलं, परंतु तरी या निकालाचा काही पता नाही मित्रांनो। तर पूर्व व्यावसायिक निर्देशक या पदाच्या 308 जागा भरण्यासाठी राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने, म्हणजे ज्याला आपण DBT म्हणतो, 16 फेब्रुवारी 2023 रोजी जाहिरात प्रकाशित केली होती। ठीक आहे, 16 फेब्रुवारी 2024 म्हणजे जवळपास जानेवारीनंतर फेब्रुवारी महिना जस्ट 2023 सुरू झालेले होते। ठीक आहे, त्यानंतर 16 एप्रिलला पूर्वपरीक्षा घेऊन जी आहे पूर्वपरीक्षा घेतल्यानंतर यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा गेल्या वर्षी 21 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आली होती। मग याला 1 वर्षाचा कालावधी लागला जवळपास। यात मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाने गेल्या वर्षी 10 व 11 जुलै रोजी कागदपत्री पडताळणी केली, म्हणजे ज्याला आपण DV म्हणतो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं। यानंतर काही दिवसात 308 जागांपैकी फक्त 273 जागांचे निकाल प्रसिद्ध करण्यात आले। निकालानंतर लगेचच संबंधित उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली, मात्र उर्वरित 35 जागांचे जे निकाल आहे ते प्रसिद्ध न केल्यामुळे हजारो विद्यार्थी चिंतेत आहे। ठीक आहे, तर 273 जणांना जे आहे ते नियुक्तीपत्र देण्यात आली, बाकीच्या 35 जागांचा निकाल अद्यापही त्यांनी जे आहे तो डिक्लेअर केलेला नाही। त्याच्यामुळे मित्रांनो भरपूर जे हजाराच्या आसपास विद्यार्थी त्यांचा जीव टांगणीवर लागलेला आहे। आता याच्यामध्ये माधवी सरदेशमुख संचालक जे आहे त्या काय म्हणतात ते बघा। तर कागदपत्राच्या छाननी प्रक्रियेमुळे काही निकाल रखडले आहेत। निकाल प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू असून शक्य झाले तर या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यात निकाल प्रसिद्ध होतील, असं यांनी सांगितलेलं आहे। आता बघूया या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होते की पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होते की आणखी 2-4 महिने लागतात। तर ही सगळी प्रोसेस जी आहे ती एकदम धीम्या पद्धतीने सुरू आहे मित्रांनो। तरी लवकरात लवकर ज्या DBTने जी प्रोसेस आहे ते पूर्ण करा एवढी विनंती। आणखी काही अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।